व्हिडिओ स्किप नका करू, कारण की खूप महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून देणार आहे। आपल्याला बऱ्याचदा भीती वाटत असते, आपल्याला संकट आली की आपण घाबरून जात असतो। तर मी आज तुम्हाला स्वामी समर्थांचा जो ऐक्य मंत्र आहे त्याच्यामध्ये एवढी शक्ती आहे की ते ऐक्य मंत्र जर आपण मनापासून म्हटला आणि ते ऐक्य मंत्रात एवढी ताकद आहे की आपलं मन कितीही विचलित असलं किंवा कितीही मोठा प्रश्न असला तर स्वामी समर्थांचं ऐक्य मंत्र हे पठण केल्याने आपल्यावर येणारी संकट तर कमीच होतात, पण त्याच्यातनं आपल्याला खूप मोठी शक्ती मिळते। आणि स्वामी समर्थांचा ऐक्य मंत्र म्हणजे काय, आपण वाचतो म्हणून वाचत असतो, तर तसं नाही। स्वामी समर्थांच्या ऐक्य मंत्रामध्ये खूपच ताकद आहे। तर म्हणून मी आज तुम्हाला ते ऐक्य मंत्राचं पठण करून दाखवणार आहे। आणि मेन म्हणजे माझा मुद्दा आहे की ऐक्य मंत्राच्या प्रत्येक एक शब्दाचा अर्थ काय आहे तो आपल्याला कळतो का, तर तो अर्थ मी तुम्हाला सांगणार आहे। म्हणून व्हिडिओ स्किप न करता तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। हा व्हिडिओ खास मी आज तुमच्यासाठीच बनवणार आहे। तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीसी नित्य आहे रे मना, अतर्के अवधूत ये स्वर्णग्रामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी। त्याचा अर्थ, हे मन शंका आणि भीती सोड, हे मन शंका आणि भीती सोड, स्वामींचे अद्भुत अकल्पनीय बळ तुझ्यासोबत आहे, पाठीशी आहे, त्यांचं स्मरण कर, अशक्यही शक्य होतं। आपल्याला बऱ्याच वेळा हे वाटतं आणि त्या शब्दांचं फक्त हे शब्द नाहीत, ते फक्त शब्द नाहीत, तर ही स्वामी समर्थांची हमी आहे। भिवू नकोस, ते आपल्या पाठीशी आहेत, म्हणजे स्वामी आपल्या पाठीशी आहे। जिथे स्वामी चरण तिथे नून काय, सोये भक्त प्रारब्ध घडवी ही माय, अज्ञेविना काळही नाणी त्याला, परलोकी बिना भीती तयाला, अशक्य ही शक्य करतील स्वामी। ह्या ओळीचा अर्थ असा आहे, जिथे स्वामींचा आशीर्वाद असतो तिथे काहीही कमी नसते, जिथे स्वामींचा आशीर्वाद असतो तिथे काहीही कशाचीही कमी नसते। त्यांच्या कृपेने भक्तांचे प्रारब्धही बदलतात। स्वामी महाराजांच्या कृपेने भक्तांना जे प्रारब्ध असतात ते देखील बदलतात आणि त्याला मृत्यू किंवा परलोकाची देखील भीती बाळगायची गरज नाही। जिथे स्वामींचा हात असतो तिथे नशिबालाही वाकावं लागतं, जिथं स्वामींचा हात असतो तिथं नशिबाला देखील वाकावं लागतं। म्हणून काळजी ठेव, सोड आणि विश्वास ठेव, काळजी सोड आणि विश्वास ठेव फक्त आणि फक्त स्वामींवर। उगाची भीतोसी भय हे पडू दे, उगाची भीतोसी भय हे पडू दे, वसे अंतरीही स्वामी शक्ती कडू दे, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा, अशक्य ही शक्य करतील स्वामी। ह्या कडव्याचा तिसऱ्या कडव्याचा अर्थ असा आहे, व्यर्थ भीती नको करूस, व्यर्थ भीती नको करूस, जन्म मृत्यू ज्याच्या अधीन आहेत त्या स्वामींची शक्ती तुझ्यात आहे, त्यांच्या संरक्षणाखाली तू स्वतः आहेस, संरक्षणाखाली तू आहेस। आपण भीती जगत असतो, आपल्याला नेहमी भीती वाटत असते, पण आपण कोणाचे लेकरं आहोत मात्र ही गोष्ट आपण विसरून जातो। जन्म मृत्यू ज्याच्या हातात आहे त्या स्वामींचं आपण बाळ आहोत हे आपण कधीही विसरायला नाही पाहिजे। म्हणजेच स्वामी समर्थ सदैव आपल्यासोबत आहे हे वाक्य नेहमी आपण लक्षात ठेवायचं स्वामी भक्तांनी। चौथं कडवं, खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होसी त्याविन तू स्वामी भक्त, आठव कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगू स्वामी देतील हात, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी। याचा अर्थ असा आहे, खरी श्रद्धा आणि विश्वास ठेव, स्वामींनी आधीही साथ दिली आहे म्हणून डगमगू नकोस, स्वामींनी तुला आधीही साथ दिली आहे म्हणून डगमगू नकोस, ते नक्कीच हात देऊन तुला परत उभं करतील। स्वामी समर्थ ह्या कडव्याचा अर्थ असा आहे की स्वामींनी तुला हात दिला आहे, ते हात कधी सोडणार नाही
आणि ते परत हात देऊन तुला उभं करतील, म्हणून तू डगमगू नकोस. आठवा, किती वेळा स्वामींनी स्वतःला विचारा की किती वेळा स्वामींनी अडचणीतून बाहेर काढलंय आपल्याला. कोणती तरी अदृश्य शक्ती ऐन टायमाला आपल्या जवळ येते आणि आपण संकटात असतो आणि कोणती तरी व्यक्ती असते किंवा कोणीतरी येऊन सहजगतीने आपल्याला आपल्या प्रश्नामधून बाहेर काढतं. तर ही स्वामींचीच कृपा असते. विभूती नामन नाम ज्ञानादित तीर्थ विविध स्वामीच या पंचामृतात. हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती न सोडती जया तया स्वामी घेती हाती. अशक्य ही शक्य करतील स्वामी. या कडव्याचा अर्थ असा आहे, नामस्मरण ध्यान आणि नमन. नामस्मरण ध्यान आणि नमन विभूती या सर्व स्वामींच्या अस्तित्वात आहे. ज्याचा हात स्वामी धरतात त्यांचे हात ते कधीच सोडत नाही. विसरू नकोस की स्वामी सदैव तुझ्या पाठीशी आहे. म्हणून आपण हे ज्या वेळेस आपण संकटात असतो किंवा आपल्याला आपल्या अडचणींमधून बाहेर निघण्यासाठी मार्ग भेटत नाही, तर मी माझा स्वतःचा अनुभव सांगते. एक वेळेस तुम्ही स्वामींजवळ बसून हे तारक मंत्राचं पठण करा. त्याच्याने आपल्याला ना आतून वेगळी शक्ती मिळत असते आणि आपण कितीही मोठ्या संकटात असलो तो आपला प्रश्न नक्कीच सुटत असतो. तर एवढी मोठी शक्ती या तारक मंत्राची आहे. याला काही नियम नाही. तुम्ही कुठंही केव्हाही रात्री दिवसा उठा बसता प्रवास करताना कुठेही तुम्ही म्हणू शकता. पण एक वेळेस तारक मंत्र म्हणून त्याची अनुभूती नक्कीच घ्या. तर स्वामी समर्थ आपल्या पाठीशी आहे. हा मंत्र अशा लोकांना, ज्या लोकांना गरज आहे की त्यांना स्वामी सेवेत येऊन याचं महत्त्व माहिती नाही, अशा लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायला विसरू नका. आणि तुमच्या मनात सध्या काळजी आहे का, अस्वस्थ तुम्हाला वाटतं का, अशा लोकांपर्यंत देखील तुम्ही हा व्हिडिओ पाठवू शकता. आणि तुम्हाला जर हा तारक मंत्राचा अर्थ आवडला असेल आणि कळला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, स्वामी समर्थ सदैव माझ्या पाठीशी आहे. आणि गरजू लोकांपर्यंत देखील हा व्हिडिओ पोहोचवा. म्हणजे ज्या लोकांना देखील या व्हिडिओची गरज असेल अशा लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायला विसरू नका. आणि भक्ती चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.